गुरुजी नमस्कार. मला ना तुमच्याशी महत्वाचं बोलायचंय. बोला, काय समस्या आहे? काय सांगू गुरुजी, माझी मुलगी आहे ना लीला, तिचं एका चांगल्या श्रीमंत स्थळी लग्न ठरलं होतं. चांगला साखरपुडा झाला होता, पण अचानक काय झालं काय माहिती, ते लग्न मोडलं हो. त्या दिवसापासून आहे ना माझी मुलगी खूप अस्वस्थ आहे. कशात कशात म्हणून मन लागत नाही तिचं, कुणाशी बोलत नाही. तर ते जहागीरदार आहेत ना, ते येतात ना या मंदिरात? हो, त्यांच्या आजी नेहमी येतात त्यांच्या सुनांसोबत. बरोबर. मी आले होते ना एकदा त्यांच्या बरोबर, तेव्हा त्यांनी सांगितलं की तुम्हाला भेटायला. म्हणजे तुम्ही असे गुरुजी आहात की तुम्हाला एखादी समस्या सांगितली आणि तुम्ही एखादी पूजा सांगितलीत की ती समस्या सुटते, मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात. गुरुजी कृपा करा, तुम्ही मला एखादी पूजा सांगा हा, म्हणजे लवकरात लवकर माझ्या मुलीचं लग्न ठरू दे, श्रीमंत घरी. हा, एक उपाय आहे. हो का? सांगा ना सांगा. आपण आधी लग्न जुळवण्यासाठी एक पूजा करून घेऊया. हा, त्यानंतर तुमच्या मुलीला 108 वेळा गायत्री मंत्र म्हणावा लागेल. त्यानंतर तुमची इच्छा नक्की पूर्ण होईल. छान छान छान, मला हेच तर हवं होतं. बरं, मग पूजा कधी करायची? कधी म्हणजे काय गुरुजी, शुभ कार्याला उशीर कशाला ना, आजच करू. मी काय करते, माझी मुलगी लीला, तिला इथेच बसवते ना, हा मंत्र म्हणायला. चालेल ना? मंत्र 108 वेळा म्हणायचा आहे. 108 वेळा काय, 1008 वेळा म्हणून घेईन मी, पण माझ्या मनातली इच्छा पूर्ण होईल ना. हो. मग झालं तर मग तुम्ही काम करा, तू पूजेच्या तयारीला लागा, मी माझ्या मुलीला लीलाला घेऊन येते. हा ठीक आहे. बरं बरं गुरुजी. चल चल, बोलवले आपल्याला. आई, या मंदिराच्या दारात तुझ्या वाटेकडे नजर लावून उभी असताना मला काय वाटलं सांगू? ए बाई, आता ऍक्टिंग नंतर कर, आज जा. मावशी, एक डायलॉग आणि ऐक, मी ना अजूनही तुझी मावशी आई आहे. चल ना सोन्या, चल चल चल, बोलवले. त्या लीलामुळे अजून काय काय सहन करावं लागणार आहे कुणास ठाऊक. हो ना, ती लीला ना घड्याळ आहे, घड्याळ. म्हणजे ती जेव्हा पण आपल्या घरात येते ना, आपली वाईट वेळ सुरू होते. त्या लीलाने आपल्या आतापर्यंत एवढ्या वेळा अपमान केलाय, तिला परत घरात कशाला बोलवायचंय? नाही तर काय, आणि आपण आपल्या आजींची काळजी घेऊ शकतो, तिची काय गरज आहे? डॉक्टर काय बोलले ते ऐकलं ना तुम्ही नीट? आपण सगळे इथे असतानाही आई फक्त लीलाचं नाव घेतेय. असं का करतेय ती? कशाला करतेय? कंप्लेंट करण्यापेक्षा त्या लीलाला फोन करा. माझ्यासाठी आईची तब्येत सर्वात इम्पॉर्टंट आहे. यू अंडरस्टँड दॅट? येस येस. गुड. गुरुजी आलो. हा, बोला, कोणाच्या नावाने पूजा करायची आहे? ते काय हिच्या? अगं मावशी, आपण तुझ्यासाठी आलोय ना देवळात, मग माझ्या नावाने काय पूजा? गप्प उभी राहा, देवळात आहेस ना, प्रश्न विचारू नकोस. दे दे दे, घ्या ना घ्या. मुलीचं नाव? लीला वसंत मोहिते. रास? मेष. नक्षत्र? रोहिणी. अगं पण मावशी आई, तू आजारपणातनं बरी झालीस म्हणून आलोय ना आपण. तुझ्या नावाने नको का करायला पूजा? किती प्रश्न विचारतेस? देवळात उभी आहेस की नाही, मग देवाजवळ प्रार्थना कर. हा, देवाला सांग की बाबा, माझ्या मावशी आईच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करा. हा, अशी प्रार्थना कर कर. देवा, मी एवढ्या आशेने तुझी स्पेशल पूजा केली, मग आता ना मला आशीर्वादही स्पेशलच दे. हे बघ, काहीही करून एजे आणि लीलाचं लग्न होऊ देत. सगळं संपलंय असं वाटत असताना त्या इन्स्पेक्टर विक्रांतच्या रूपाने तूच संधी दिलीस ना, मग आता पुढचा मार्गही तूच दाखव. करशील ना? पार्टनर, माझ्या मावशी आईची तुझ्यावर खूप श्रद्धा आहे. प्लीज तिच्या सगळ्या इच्छा पूर्ण कर. दुर्गा, आत्ताच्या आत्ता लीलाला फोन कर.
दुर्गा लगेच कॉल कर. हो करते, एक मिनिट. कम ऑन, हरी अप. हां, नंबर ह्या दुर्गा मॅडम मला आता का कॉल करतायत? एकतर मावशाई आता कुठे बरी झाली. आता मला नवीन काही प्रॉब्लेम नको. काही कारण असलं तरी मी त्यांचे कॉल उचलणार नाही. काय झालं, लागला का कॉल? उचलला नाही. मी स्वतः जाऊन बघून येतो. तुम्ही आईची काळजी घ्या. दर 5 मिनिटाला मला अपडेट द्या. ओके? पाया पड, पाया पड. तुला 108 वेळा गायत्री मंत्र म्हणायचा आहे आणि तोही न थांबता. हो मला येतो ना. ओम भूर्भुवः स्वः. तोच तोच तोच. हा, आणि त्यानंतर मला माहितीये काय होणार आहे. ते घरात सुख, समृद्धी, शांतता सगळं लाभणार आहे आणि माझी इच्छा पूर्ण होणार आहे. हं? हो, पण मंत्रपठण सुरू झाल्यावरती मध्ये एकदाही थांबायचं नाही, नाहीतर तुमची इच्छा पूर्ण होणार नाही. इच्छा? कसली इच्छा ग? असं काय करतेस? ते आपण दिवसभरात नाही का देवाकडे, देवा मला हे दे, देवा ते दे रे असं म्हणतो. त्या सगळ्या इच्छा या मंत्रपठणाने त्या सगळ्या इच्छा पूर्ण होणार असं गुरुजी म्हणत होते. ऐक ना, आता तू प्रश्न विचारू नकोस. देवळात आलीस ना, तर तुझं मंत्रपठण नीट पूर्ण होण्यासाठी देवाकडे जरा शक्ती आणि बुद्धी माग. माग माग माग. पार्टनर, मी मावशी आईसाठी पूजा करते. प्लीज 108 वेळा मंत्रपठण करण्याची मला शक्ती दे. हो सर, आज इकडे. घरचे कुठे सगळे? रेवताई केक डिलिव्हर करायला गेली आहे. काका पण तिच्यासोबतच गेलेत. लीला कुठे आहे? लीलाताई मंदिरात गेली आहे काकांसोबत. कुठल्या मंदिरात? इथून सरळ गेला, राईट घेतला की पहिल्या चौकामध्ये. हो, लीलाताईला काय बोलू नका, तिच्याशी नीट वागा. मावशी आई, मी मंत्रपठण करेपर्यंत तू मंदिराला प्रदक्षिणा घालून येतेस का? अगं उगाच बसल्या बसल्या बोर होशील. काही होत नाही. मंत्रपठण कर, मी लक्ष ठेवते तुझ्याकडे. कर कर कर. ठीक आहे ठीक आहे. आणि हे बघ, इतकी मनापासून प्रार्थना कर ना की देवाने त्या एजंटना इथे पाठवलंच पाहिजे. एजंटना? एजंटना कशाला इथे पाठवलं पाहिजे? कोण एजंट? कधी म्हणाले? अगं आत्ताच तू म्हणालीस. चल, मी कधी म्हणाले? नाही, मी असं म्हणाले की अशी प्रार्थना कर की देव इथे यायला पाहिजे. काय ग, तुला सगळीकडे एजेस कसे काय दिसतात आणि ऐकू येतात ग? कर कर, मंत्रपठण कर. मला कशाला एजे ऐकू आलं असेल? नाही नाही मावशी,
तू म्हणालीस हे जे नाही, मी म्हणाले नाही. मंत्रपठण करतेस का आता? हो. कर ना ग माझ्या सोने, कर कर. मला कळतंय गरम होते, कर कर कर. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. देवा, मी इतके पैसे खर्च करून तुझी स्पेशल पूजा केली. देवा, आता मला आशीर्वाद पण स्पेशल दे. हा, हे बघ, काहीही कर, काहीही म्हणजे काहीही कर, पण एजे आणि लीलाचं लग्न होऊ देत. जावई बापू, जावई बापू, सॉरी. एजे, अय्या, सॉरी. तुम्ही इथे आहात? माझ्या लीलाला शोधताय का? हो, कुठे आहे ती? अय्या, मला वाटलंच होतं की तुम्ही लीलाला शोधत इथेच येणार. देवाची कृपा पण इतकी लगेच होते याची कल्पनाच नव्हती मला. अहो, काय बोलताय तुम्ही? नाही कळलं ना? कसं कळणार? मी किती प्रयत्न केले हे नीट कुठे तुम्हाला माहिती. पण ते जाऊ देत. ती इथे आहे लीला. मग बोलवा तिला. अय्या, एवढं काय बोलायचं माझ्या लीलाशी? एवढे घाईने बोलवताय तिला? हे मी तिच्याशी बोलीन. कुठे आहे ती? ती काय मंत्र पठण करते तुमच्यासाठी. तुमच्यासाठी करतेय ते. अहो, गुरुजींनी सांगितलंय मंत्र पठण करताना. एजे, आओ थांबा, आओ. लीला, लीला, लीला. लीला, लीला. काय तुमचं? प्रार्थना करणाऱ्या माणसाला असं डिस्टर्ब करायचं नसतं. एवढी साधी गोष्ट कळत नाही का? हे बघ, मला तुझ्याशी काहीतरी महत्वाचं बोलायचं. नाही,
तुमच्यासाठी काहीतरी महत्वाचं असलं ना तरी सुद्धा माझ्यासाठी माझ्या मावशी आईची श्रद्धा महत्वाची. ह्या मंत्राचा जप करताना असं खंड पडायला नको होता. लीला, अगं खंड पडला का ग त्यात? नाही नाही मावशी, अजिबात खंड पडला नाही. यांनी हाक मारली ना तेव्हा 107 आवर्तनं झाली होती, पण मी 108 पूर्ण करूनच उठली. बरं बरं. अगं पण ते ह्यांनी हाक मारल्याने तुझं लक्ष विचलित झालं असेल ना? नाही नाही, अजिबात नाही. अशा कुठल्याही बाहेरच्या माणसापेक्षा मला तू जास्त महत्वाची आहेस. बघितलं किती हुशार आणि गुणाची आहे माझी मुलगी. अगदी माझ्या ऐकण्यात आहे. माझ्या शब्दाबाहेर नाहीये ती. खरंच सासरी गेली तर किती चांगलं वागेल ना. मला तर खात्रीच आहे लग्न झालं तर सासरच्या लोकांना किती सुखी ठेवेल. ती ज्या घरात जाईल ना तो माणूस खूप नशीबवान असेल. एक मिनिट, मला ह्याच्याशी काही घेणं देणं नाहीये. मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचंय. बोला ना, बोला बोला. मी तोपर्यंत त्या गुरुजींना विचारून येते की असं मंत्र पठण करताना जर लक्ष विचलित झालं तर नुकसान तर होत नाही ना. तुम्ही बोला. मी आले. मी काय बोलू? अगं पण लीला, हे बघ, मला तुला एक रिक्वेस्ट करायची आहे. रिक्वेस्ट? तुम्हाला रिक्वेस्ट पण करता येते? करा करा. मी तुला घरी घेऊन जायला आलोय लीला. चल माझ्याबरोबर. गुरुजी ऐका ना. ते काय झालं ते तुम्ही माझ्या मुलीला 108 वेळा गायत्री मंत्राचं पठण करायला सांगितलं होतं ना. ते ती करत होती, पण तेवढ्यात एजंटनी हाक मारली. मग तिने काय केलं, ते 107 आवर्तनं झाली होती तिची. मग 108 आवर्तन पूर्ण केलं आणि मग तिने डोळे उघडले आणि मग ती त्यांच्याशी बोलली. मग तुम्ही अजिबात काळजी करू नका. हो ना? हो हो. म्हणजे माझी इच्छा पूर्ण होईल ना? देव नेहमी भक्तांची साथ ऐकतो. तुमच्या मुलीने अगदी मनापासून न विचलित होता पूर्ण पठण केलंय. तुमची इच्छा नक्की पूर्ण होईल. काय सांगताय गुरुजी? तुम्हाला खरंच सांगते, म्हणजे तुम्ही म्हणताय तसं झालं ना तर मी बाबा नाही ना सोन्याचं उपकरण अर्पण करेन. तुमच्या इच्छेप्रमाणे देवाला दान करा. आता आशीर्वाद घ्या आणि निश्चिंतपणे राहा. बरं गुरुजी, आभारी आहे बाबा. माझं तुझ्याकडे अर्जंट काम आहे. प्लीज लवकर चल. कसलं अर्जंट काम? नाही, काही असलं तरी मी काय तुमच्याबरोबर येणार नाही. लीला, या. लीला, एकदा ऐकून तरी घे माझं. लीला प्लीज. लीला. सॉरी. हे बघ, दुसरा काही ऑप्शन नाही आपल्याकडे. तुला माझ्यावर यावं लागेल. ट्राय टू अंडरस्टँड दॅट. कारण कळल्याशिवाय मी कुठे येणार नाही. कारण तुला नंतर सांगेन. मला काही वेळ नाही आता. तू गाडीत चल, मी तुला सगळं सांगतो. ठीक आहे, मग माझ्याकडे वेळ नाही यायला. इनफ. तुला प्रॉब्लेम काय तुमचा? तुला कुठल्याही गोष्टीचा सिरियसनेस कळत नाही का? हा, तुला घरी यायला सांगतोय काहीतरी कारण आहे म्हणून, राईट? एकतर ना माझ्यावर असं ओरडू नका. आणि नाहीये ना मला सिरियसनेस, मग कशाला येतं माझ्याशी बोलायला? आणि तसंही आपण दोघं भेटलो की काही ना काहीतरी गडबड होतेच, आणि मग ते सगळ्याचं खापर माझ्यावर फुटतं. अंकल, माझं ना छान चाललंय. तुम्हाला काही बघवत नाहीये का हे? आणि तुम्ही तसंही म्हणाला होतात ना की तुम्हाला माझं तोंड परत कधीच बघायचं नाही. मग का आलात आता इथे? मी माझ्यासाठी नाही, मी माझ्या आईसाठी इथे आलोय. माझ्या आईसाठी चल. तिला तुझी गरज आहे.